सुक्या मच्छीच्या डब्यात बोंबील होते तर विचार केला मस्त झणझणीत काहीतरी बनवूया. त्यासाठी परसावातूनच हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या, बोंबील स्वच्छ करून घेतले आणि मध्यभागी चिरून त्याचे 2 तुकडे करून घेतले. त्यानंतर मी चूल पेटवली, त्यावर तवा ठेवला, गरम करून घेतला आणि बोंबलाचे चिरलेले तुकडे त्यावरती खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतले. बोंबील मस्त कुरकुरीत झाले होते. मग ते प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि सेम तव्यावरतीच काढलेल्या हिरव्या मिरच्या देठ काढून मी थोडंसं तेल टाकलं आणि छान परतवून घेतल्या. त्यानंतर तव्यावरती मी सोललेल्या काही लसणाच्या पाकळ्या घातल्या, त्यावर सुद्धा थोडंसं तेल घातलं आणि रंग बदलेपर्यंत त्यासुद्धा छान भाजून घेतल्या. त्यानंतर भाजलेले जे सुके बोंबील होते त्याच्यावर थोडं पाणी घालून बोंबील स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी ठेचा वाटायला सुरुवात केली. ठेच्याची चव जी होती ती डबल होणार होती, कारण मी पाट्या वरवंट्याचा वापर करून हा ठेचा बनवला होता. तर सुरुवातीला मी भाजलेली लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली, त्यावर कोथिंबीर घालून तेही वाटून घेतलं आणि मग मी बोंबील घातले भाजलेले, त्यावर चवीनुसार मीठ घालून हे मध्यम असं मी ठेचून घेतलं. इतका सुंदर चविष्ट आणि झणझणीत ठेचा बनून तयार झाला होता. हा तयार झालेला ठेचा मी नाचणीच्या भाकरीसोबत खाल्ला, इतका उत्तम लागला ना. तुम्ही पण हा सुक्या बोंबलाचा झणझणीत ठेचा नक्की ट्राय करून पहा. पूर्ण रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.